आता आपण एक वास्तुशास्त्रावरती जसं येऊ की बालाजी, तिरुपती बालाजी, त्याच्यानंतर आपलं शिर्डीचं साईबाबा मंदिर, पद्मनाभ मंदिर, हे इतके रिच का आहेत? ह्याचं रिझन हे आहे की कोणतेही टेम्पल जे असतं ना ते पाचही सेन्सेसला तुम्हाला तृप्त करतं. तुम्ही कोणतं एक गोष्ट मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये 52 शक्तिपीठ आहेत, 108 दिव्य देसम आहेत आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अष्टविनायक आहेत, अजून पण असे असंख्य मंदिर आहेत ज्यांना श्री बोललं जातं. बरं. कोणत्याही मंदिराच्या आधी तुम्हाला श्री लागलेलं दिसेल. हे श्री जी असते ती श्रीच खरी श्रीविद्याची ललिता महात्रिपुरा सुंदरी. बरं. आता हिचं तत्व इतका इव्हॉल्व्ह झाला, हा एलिमेंट आहे. देवतांना नेहमी तत्वांमध्ये आहेत, आपल्याला ते तत्व करणं खूप महत्वाचं आहे. जसं विष्णू लाईफ फोर्स आहे, त्या लाईफ फोर्सला एक लाईफची दिशा भेटणं लक्ष्मी आहे, म्हणून तिचं नाव लक्ष्मी आहे. ती दिशा देते, ती डायरेक्शन देते आपल्याला लाईफमध्ये. तसंच प्रत्येक देवताचं स्वतःचं तत्व आहे, पण त्यातला एक इव्हॉल्ड तत्व आहे श्री तत्व, जो ललिता महात्रिपुरा सुंदरीचा आहे, जी बाय डिफॉल्ट एक शांती आहे, रिसोर्सफुलनेस आहे, जी एक पीस आहे. आता हा श्री तत्व कसा जनरेट होतो? एखाद्या जागेवरती जेव्हा पाची एलिमेंट्सचे तत्व आणि भावना जोडायला लागतात, जसं माना की तिकडे तुम्ही पाण्याने अभिषेक करताय, पंचामृत करताय, फुलं वाहताय, अगरबत्ती लावताय, तिकडे अत्तर लावताय, तिकडे घंटी वाजवताय, सगळे तत्व तिकडे येतात, तेव्हा तिकडे पाची सेन्सेसला तृप्त करणारी ऊर्जा बनते. आणि जी ती पाची सेन्सेसला तृप्त करणारी ऊर्जा असते ती तुम्हाला एक मेंटल पीसपर्यंत घेऊन जाते आणि त्यातनं एक 6वा तत्व निर्माण होतो. तो 6वा तत्व देवत्वाचा असतो. तो अट्रॅक्ट करायला लागतो आणि मग भावनात्मक असल्यामुळे व्यक्ती, मानव विशेष जो आहे तो भावनात्मक आहे. आपल्यामध्ये भावना आहे, ॲनिमल्समध्ये भावना आहे, पण ते त्यासाठी काही करू नाही शकत. आपण आपल्या भावनांनी भरपूर काय काय करू शकतो. आपण इव्हॉल्व्हच भावनांमध्ये झालं मला असं वाटतं. आणि त्यामुळे ते स्वतःहूनच त्या जागेवरती येऊन कोणी पैसे देतं, कोणी दागिने देतं, कोणी तिकडे डोनेशन्स देऊन टेम्पलला एक स्वतःला एक मांडणी देतं आणि हळूहळू ती जागा जी आहे ती अट्रॅक्शनची बनून जाते. ती खरं तर फक्त पैसा नाही घ्यायचं, ते लोकांची भावना घेते आहे आणि त्यांना ते भावना प्रबळ करून देत आहे आणि म्हणून मग लोक खुशी खुशी तिकडे खूप काय काय देतात. ओके. जसं आपण सांगितलं की ही मंदिराची ती वास्तू आहे, श्रीला तिथे स्थापित केलं जातं, तसंच तेच मंदिरातली शांती, पावित्र्य, सुख, समाधान आणि पैसा, हे सगळं घरात आणायचं असेल तर काय करायला पाहिजे? मला असं वाटतं पहिलं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्ही स्वतःला एक तर जाणून घ्या ज्योमॅट्रिक शेप काय आहे त्या जागेचा. बरं. तुम्ही बघा कोणतेही टेम्पल हे नेहमी पिरामिडल आहे. ह्याचं रिझनच आहे की तुम्ही तिकडे जाऊन साधनात्मक दृष्टीने बसू शकता. तुमच्या आतमध्ये पण तुम्हाला तो पिरामिड जाणवेल. तुम्ही पहिलं तर घरामध्ये एक स्थान डिसाईड करा जिकडे तुम्ही बसून मेडिटेशन कराल, त्या पिरामिड शेपमध्ये बसून. मी एक लॉजिकल कारण देतोय तुम्हाला, मी सहज तुम्हाला असं नाही सांगत आहे की फक्त जाऊन तिकडे बसा, पण जाणून घ्या. जर का तिकडे तो शेप आहे, तो ट्रायंगल तसा आहे, तर मी माझ्या घरात पण असंच जाऊन बसलं पाहिजे, अशाच स्वरूपात बसलं पाहिजे. देवता पण असेच बसतात, कुठलेही देवता तुम्हाला बघाल तुम्ही असेच दिसतील तुम्हाला. आणि शिवजी तर साक्षात तुम्हाला नेहमी ह्याच पोझिशनमध्ये दाखवले जातात. ह्याचं रिझनच आहे की ते परसेप्शन तुमच्या मनात उतरलं पाहिजे आणि त्या मनातून तुमच्या आत्मात उतरलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ते सुरू करता तेव्हा ते असून नष्ट व्हायला लागतात बॉडीमधले, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. आणि तेव्हा तुम्हाला एक शांतीची जागा घरामध्ये क्रिएट व्हायला सुरू होते. आता तिकडे तुम्ही एक छोटासा श्रीयंत्र ठेवा किंवा तुम्हाला जी देवता विशेष आवडते तिची एक मूर्ती ठेवा किंवा एक पादुका ठेवून द्या, काही जे तुम्हाला ठीक कुठलीही देवता. येस, भावनात्मक तुम्हाला जे आवडेल ते, मग त्याची तुम्ही पूजा सुरुवात करा. पाण्याने त्याच्यावरती अभिषेक करा, दूध घ्या, पंचामृत घ्या, फुलं घ्या आणि आठवड्यातनं एकदा केला तरी चालेल. पाचीच्या पाची गोष्टी, अगरबत्ती पण असल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी, घंटी पण असल्या पाहिजेत. कुठल्या कुठल्या 5 गोष्टी? एक म्हणजे पाणी, ओके, आणि पंचामृत, ओके, दुसरं म्हणजे फुलं, ओके, तिसरं अगरबत्ती, ओके, सुगंध येण्यासाठी, अत्तर, घंट्या आणि नैवेद्य. ओके. सो दॅट पाची सेन्सेस तृप्त होतात. या सगळ्यांचे सेन्सेस आहेत ना, प्लस वस्त्र फील देतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात, जे तुम्ही घालता किंवा जे तुम्ही यूज करता तेच तुम्ही देवाला अर्पण करतात. आणि जेव्हा तुम्ही हे सगळे अर्पण करता देवाला, त्याच्यानंतर तिकडे ती एक जागृती निर्माण होते.
अच्छा. तिकडे एक डायमेन्शन ओपन होतो जिकडनं देवतांची ऊर्जा येऊन तिकडे बसायला लागते. जेव्हा देवतांची ऊर्जा तिकडे येऊन बसायला लागते, स्वतः लक्ष्मीची ऊर्जा तिकडे येऊन बसायला लागते. लक्ष्मी फक्त आणि फक्त पैशांशी संबंधित नाहीये, ती लक्ष तुम्हाला एक डायरेक्शन देते, ती डायरेक्शन देणारी आहे. लक्ष्मी काय आहे खरं तर? तुमच्या लाईफमध्ये गोल आहे तुम्हाला 1000 करोड कमवायचे आहेत, ही लक्ष्मी आहे. ते 1000 करोड लक्ष्मी नाही आहे, तिच्या असलेल्या आणि ते सगळ्या गोष्टी येणार आहेत, पण तुम्हाला ती सोबत असल्या पाहिजे, हे हवं असलं पाहिजे. दॅट लक्ष्मी शुड बी विथ मी. ते 1000 करोड खूप छोटे आहेत. खूप छोटे आहेत, खूप छोटे आहेत. अंबानीने जर का असा विचार केला असता मग ते अंबानी नसते झाले. दॅट इज इम्पॉर्टंट, यू शुड अंडरस्टँड दॅट. मला असं वाटतं पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे की देवता जे आहेत ते पीस आहेत. आपल्याकडे एक गोष्ट खूप वेळ अशी झाली आहे, बॉलिवूड मूवीज म्हणा, सिरियल्स म्हणा, देवतांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असा आहे की लोक एकदम जेव्हा त्यांना त्रास होतो तेव्हाच देवतांकडे जातात, आई वाचव असं, आणि मग तुम्ही पायात काय न घालता पण जाता किंवा कधी पण जाता. नो, देवता फक्त तेव्हाच नाही इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही जे हे पीस बघताय ना, देवीने मला डेफिनेटली तेव्हा वाचवलं, पण नंतर मी तिच्यासोबत होतो ना एवढा टाईम, आणि तो टाईम मी तिला देत होतो ना. तुम्ही रोजचं रिलेशन बनवा देवतांसोबत. तुम्ही ती जी जागा निर्माण केली तिकडे रोज बसा. जेव्हा तुम्ही रोज तिकडे बसता तेव्हा तो आपोआप ती साधना शक्ती वाढायला लागते आणि मग ती जागृत होते. ओके.